नमस्कार. मी प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, विटा, जिल्हा सांगली. नुकतेच अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. 97वे हे संमेलन होते. संमेलनाचे सूप वाजले आणि तक्रारीचे देखील सूप वाजले. संमेलन म्हटलं की संयोजन व्यवस्था आली आणि संयोजन व्यवस्था म्हटलं की तक्रारी या आल्याच. कितीही नेटकं संयोजन करायचं म्हटलं तरी काही ना काही त्रुटी राहतातच. त्याबाबत संमेलन झाल्यानंतर संयोजकांना थोड्याफार तक्रारी ऐकून घ्याव्या लागतात. हे काही नवीन नाही. आजवरच्या प्रत्येक साहित्य संमेलनानंतर हा तक्रारीचा सूर आपल्याला दिसून येतो. मला सर्वात मुख्य तक्रार जर कोणती निदर्शनाला आली असेल तर ती पुस्तक विक्रीची. पुस्तके जास्त प्रमाणात खपलीच नाहीत अशी प्रकाशकांनी तक्रार केली. एवढेच नव्हे तर पुस्तक स्टॉलच्या भाड्यापोटी दिलेली रक्कम परत करावी अशी आग्रही मागणी केली. आता त्यातून नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणजे झाले. तसे पाहिले तर हे संमेलन 4 दिवसाचे होते आणि साहित्याची जाण असलेल्या अमळनेर गावात होते. साने गुरुजींच्या परमस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत होते. सांगली, सातारा, कोल्हापूर, जालना, मराठवाडा, पुणे आदी ठिकाणाहून प्रकाशक आले होते. सुमारे 280 प्रकाशकांनी आपले स्टॉल मांडले होते. यावर्षी नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या देखील लक्षणीय होती. जेवढ्या प्रमाणात पुस्तकाची विक्री व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाली नसल्याची प्रकाशकांची तक्रार होती. त्याचा खरं गांभीर्यानं सर्वांनीच विचार केला पाहिजे. 98व्या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे सूतोवाच देखील प्रकाशकांनी केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार संयोजकांनी पुस्तक विक्री स्टॉलची रचनाच चुकीच्या पद्धतीने केली असल्याचे दिसून येते. संमेलनापासून खाद्य स्टॉल जवळ होते, मात्र पुस्तक स्टॉल दूर अंतरावर होते. त्यामुळे मोजक्या साहित्यिकांनी व पुस्तकप्रेमींनी स्टॉलला भेटी दिल्या. आवर्जून पुस्तक खरेदीसाठी जाण्याचे कष्ट कोणी घेतले नाहीत. आलेला प्रेक्षक वर्ग साहित्याशी निगडीत होता की केवळ गंमत म्हणून आलेला होता अशा शंका कुशंका व्यक्त करायला त्यामुळे जागा मिळाली. मुख्य मंडपालगत पुस्तक विक्री स्टॉल हवे होते असे अनेकांचे मत होते. एकतर पुणे संमेलनात पुस्तकाची विक्री चांगली होती, मात्र तीच अमळनेरमध्ये होत नाही. याची कारणं खरोखरी शोधून काढली पाहिजेत. गावाचा विस्तार, गावातील साहित्यविषयक जागृती, वाचक वर्ग, साहित्याची जाण असे अनेक विचार प्रवाह विचारात घेतले पाहिजेत. साहित्य संमेलन आयोजित करण्यामागच्या त्रुटी देखील त्याला कारणीभूत असू शकतील. मी काही त्याचं समर्थन करणार नाही. मुळात साहित्य संमेलन म्हटलं की विचाराची देवाणघेवाण आली. पुस्तकाचा तर जवळचा संबंध आला. करमणूक हा जरी साहित्य संमेलनाचा हेतू असला तरी काही गोष्टी या जबाबदारीने हाताळल्या गेल्या पाहिजेत. एवढा खर्च करून प्रकाशक आपले स्टॉल लावत असतात, त्यांचा किमान खर्च तरी बाहेर पडला पाहिजे. आजकाल साहित्य संमेलन म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. सहलीला गेल्यासारखे लोक साहित्य संमेलनाला जातात. त्यामुळे काही वेळेस साहित्यिक मंडप मोकळा पडतो. कवी कट्टे रिकामे असतात. तेच साहित्यिक इकडे तिकडे मिरवत असतात. सदन साहित्यिक मोठ्या साहित्य संमेलनात सहभागी होतात,
मात्र जे मुळात गरीब साहित्यिक आहेत पण साहित्याचे मोठे योगदान आहे त्यांना मात्र एवढे मोठे शुल्क भरून संमेलनात सहभागी होता येत नाही. मला काही कळत नाही की फिरायला गेल्यासारखे लोक संमेलनाला जातात तरी कसे. आजकाल लोक पुस्तक विकत घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारून चालणार नाही. एकतर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. लोकांना मनोरंजन करणारे साहित्य हवे असते. दुःख ताण तणाव दर्शवणारे साहित्य वाचण्यात त्यांना अजिबात रस नसतो. आपण जे जगतो तेच पुन्हा साहित्यात वाचावे तरी का. दूरदर्शन मालिका पाहिल्या त्या मालिकेत तेच असतं असं अनेकांना वाटतं. पुस्तके खपायची असतील तर लेखकांनी साहित्यातून केवळ रडगाणं लिहून चालणार नाही. तू माझ्या पुस्तकाला चांगलं म्हण, मी तुझ्या पुस्तकाला चांगले म्हणतो आणि दोघे मिळून एकमेकांना नावाजू. ही जी भूमिका आज घेतली जात आहे ती मला वाटते पूर्णपणे चुकीची आहे. आज वाचक चोखंदळ बनला आहे. आणखी एक साहित्य संमेलन म्हणजे जत्रा नव्हे. इकडे तिकडे फिरलो आणि परत आलो. मॉलमध्ये गेल्यावर आपण विविध वस्तू पाहतो. आवडतील त्या वस्तू खरेदी करतो. साहित्य संमेलनाला गेल्यावर आपण पुस्तक प्रदर्शन स्टॉलला भेट दिली पाहिजे. पुस्तके हाताळली पाहिजेत. चांगल्या पुस्तकांची खरेदी केली पाहिजे. ऑनलाईन पुस्तके उपलब्ध झाल्याने लोकांचा पुस्तक खरेदीचा कल कमी झालेला आहे मला वाटते. लेखक संख्या वाढली मात्र वाचक त्या तुलनेत वाढलेले नाहीत. आज जे प्रसिद्ध होत आहे त्याचा एकतर दर्जा घसरला असावा किंवा वाचकांच्या अभिरुचीत बदल झालेला असावा. वाचाल तर वाचाल, रोज एक तरी पान वाचू, पुस्तक वाचा, तणाव टाळा असे किती दिवस आपण लोकांना सांगत बसणार आणि वाचनाची जागृती वाढवायचा प्रयत्न करणार. वाचन हा छंद आहे. आतूनच त्याची उर्मी निर्माण झाली पाहिजे. आपणास सारे काही फुकट हवे असते. भेटप्रत म्हणून पुस्तक द्या, लोक त्याचा लगेच स्वीकार करतील. पण एखादे पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा आग्रह करा, त्याला अनेक कारणं पुढं केली जातील. पुस्तक खरेदीसाठी आज गर्दी होत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण सारं काही फुकट घेण्याची लोकांना लावलेली सवय. म्हणून मी म्हणतो की साहित्य संमेलनात पुस्तक का वाचावीत, कशासाठी वाचावीत यावर देखील परिसंवाद घेतले गेले पाहिजेत. जेणेकरून लोकांच्यात पुस्तकाची चांगली अभिरुची निर्माण होईल. केवळ पुस्तक छापून आपला उद्देश साध्य होणार नाही. मी बघितले की एक लेखकाने 30-40 पुस्तकं छापलेली आहेत. अरे पण त्यापैकी वाचकाने पुस्तकं वाचली किती याचा कधी आपण शोध घेतला आहे का? तर नाही, आपण तो घेतला पाहिजे. जर आपल्याला वाचन चळवळ विस्तारित प्रमाणात पुढं न्यायची असेल तर प्रत्येकानं ही गोष्ट केली पाहिजे. एकतर लोकांना वाचण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. केवळ वर्तमानपत्र वाचणं म्हणजे वाचन नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणं, त्यावर टीका टिप्पणी करणं, त्यावरच्या नोट्स काढणं ह्याला मी वाचन म्हणतो. आणि असे वाचक जर निर्माण झाले तर निश्चितपणाने मराठी भाषेला चांगलं वैभव प्राप्त होईल असं मला वाटतं. धन्यवाद.